उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर दुपारी 2:30 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। ठाकरेंचे शिलेदार शिवसेनेत या ठिकाणी प्रवेश करणार। 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात पीक विमा मिळण्याची शक्यता। तर पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न। निकषात बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी रुपये द्यावे लागणार। कृषी आयुक्त कार्यालयाकडून आता सुरेश धस यांना माहिती सुपूर्द। कापूस आणि सोयाबीन संदर्भात एकूण 4021 पानांची माहिती धस यांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द। रोहित पवारांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शासनाची मान्यता नाही। स्पर्धेमध्ये मिळणारं प्रमाणपत्र अपात्र असणार। तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची माहिती। आरोपी सुदर्शन घुलेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पवनचक्की अधिकाऱ्यांकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचाही आरोप। आम्हाला धमकावलं जात आहे। वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय। आरोपीचं समर्थन करणारे स्टेटस ठेवले जात आहेत। धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे। फरार असताना हे आरोपी कुणाच्या घरी होते ते चार्जशीटमध्ये आलं पाहिजे। यामध्ये बडा नेता कोण तेही बाहेर काढा। मनोज जरांगेंची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीत झाडाझडती। तर विशेष पथक अंबाजोगाईमध्ये तळ ठोकून तपासासाठी 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबल्स असे 5 जणांचं विशेष पथक गठीत। मनोज जरांगे पाटलांनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं। तर या महिन्याच्या अखेरीस 2 मागण्या पूर्ण करा। सातारा आणि हैदराबाद गॅझेट 15 दिवसात लागू करा। मनोज जरांगेंची मागणी। पूजा केडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम। पूजा केडकरला 18 मार्चपर्यंत आता अटक करता येणार नाही। कोर्टाचे निर्देश। परभणीमध्ये कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मंत्री उदय सामंतांची ट्रॅक्टरवरून एंट्री। सामंतांनी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद लुटला। रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ। रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। तर आता आसाममध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांविरुद्ध गुन्हा। आरबीआयचे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध। अंधेरीतील विजयनगर शाखेसमोर लोकांची झुंबड। बँकेच्या बहुतांश व्यवहारांवर निर्बंध घातल्यामुळे गोंधळ। बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी। 19 फेब्रुवारीला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करा। केंद्राच्या राज्य सरकारला सूचना। शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदी सुद्धा संबोधित करणार। अहिल्यानगर शहरामध्ये 10 मार्चपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम। अडथळा आणल्यास कारवाई होणार। पालिकेचा कडक इशारा। अहिल्यानगरच्या शिर्डी शहरामध्ये बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई। तर नगरपालिका प्रशासनाचा इथे हातोडा। हिंगोलीच्या सेनगावात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणं हटवली। शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती। जळगावच्या भडगाव तालुक्यातल्या महिंदळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई। नादुरुस्त पाईपलाईन। पाण्याचा कमी दाबानं पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचा 15 दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना। प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी। लासलगावमध्ये शिवनदीचं प्रदूषण। तर आता नदीमध्ये कचरा आणि घाणीचं साम्राज्य। शिवनदीकाठच्या परिसरातील ग्रामस्थांचं आरोग्यही यामुळे धोक्यात। चंद्रपूर पालिकेकडून 10 खोके प्लास्टिक ग्लास जप्त। तर संबंधितांवर आता 5,000चा दंड। वाशिमच्या कारंजा शहरामध्ये दुचाकीवरील 3घांना टिप्परनं चिरडल्याची घटना। टिप्पर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण नसल्यामुळे अपघात घडला। तर अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरू। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर सलग 22व्या दिवशी तोडक कारवाई सुरू। 41 पैकी 37 अनधिकृत इमारतींवर वसई विरार पालिकेकडून तोडक कारवाई। पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे आता राज्यामध्ये 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता। मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज। हवामान खात्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे आता पाणीसाठ्यात घट। तर जिल्ह्यातील 42 प्रकल्पांमध्ये केवळ 25% एवढाच पाणीसाठा शिल्लक। कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरामध्ये रस्त्यांवर आता नो पार्किंग झोन। दुचाकी आणि 4चाकी वाहनं लावण्यास बंदी। 3 मार्चपर्यंत प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग झोनची अंमलबजावणी होणार। साताऱ्याच्या फलटणमधील साखरवाडीमध्ये बौद्ध विहाराची मागणी। तर साखरवाडी ते तहसील कार्यालयापर्यंत पायी लॉंग मार्च। आंदोलनाच्या 5व्या दिवशी सुद्धा प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान। तर पालिका आणि संग्राम जगतापांच्या संकल्पनेतनं हे स्वच्छता अभियान। संग्राम जगताप यांच्याकडून स्वच्छता मोहिमेची पाहणी। वर्धा शहरामध्ये वर्धिनी मिनी प्रदर्शन आणि विक्री महोत्सवात 105 बचत गटांचा सहभाग। तर उमेद अभियानकडून नियोजन। प्रदर्शनातनं महिलांसाठी उत्पादन आणि विक्रीचं दालन तसंच वेगवेगळी उत्पादनं आणि खाद्यपदार्थांची सुद्धा या ठिकाणी रेलचेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा तर बीम लाईट आणि लेझर लाईटवर बंदी। आरोग्यावर
याचा परिणाम होण्याचा धोका असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या महत्त्वाच्या सूचना 17 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आदेश लागू. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी माण तालुक्यातल्या शाळांची पाहणी केली, तर किरकसाल आणि दहिवडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. नागराजन यांनी शिक्षकांची सुद्धा उजळणी घेतली. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या निशाणा या ठिकाणी खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात. तर या यात्रेमध्ये आगीच्या निखाऱ्यावरून पायी चालण्याची ही परंपरा, तर भाविकांची यात्रेमध्ये मोठी गर्दी. पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य केसरी बैलगाडा शर्यत. राज्यभरातून 354 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. शर्यतींचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराज जन्मोत्सव. देशभरातून बंजारा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित. पारंपरिक पालख्या घेऊन पोहरादेवीत लोक दाखल. पुण्यातील भोर तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची भरती जाहीर. तर 26 अंगणवाडी सेविका पदं तर 44 मदतनीस रिक्त पदं भरण्यात येणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू. तर चंदगडमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर सुरू होते उपचार. नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची धक्कादायक माहिती समोर. तर निधीअभावी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची माहिती. जिल्ह्यातील 1390 शाळांसाठी 30 कोटींच्या निधीची मागणी. जळगावच्या बोदवड तहसील कार्यालयाची दुरावस्था. कार्यालयामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य. ग्रामस्थांकडून दखल घेण्याची ही मागणी. बीडमध्ये सीसीआयचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कापूस खरेदी खोळंबली. तर हजारो शेतकरी कापूस खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच. नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण. ऑफलाईन पद्धतीनं खरेदी करण्यात यावी अशी आता शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या बेटक बिलोलीमध्ये शेतकरी दत्तात्रय नकाते यांनी 2 एकर शेतात शेवगा लागवडीतनं मिळवलं 2 लाखांचं उत्पन्न. उत्पादन खर्च वगळून 2 लाख मिळाल्यामुळे शेतकरी आनंदित. नागपूरच्या बाजारामध्ये मृगबहाराच्या संत्र्याची आवक वाढली. संत्र्याला 36,000 ते 45,000 रुपये टनचा दर. तर कळमना एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याला अपेक्षित दरवाढ नाहीच. हरवलेल्या मनोरुग्ण भावाचा फोटो घेऊन मोठ्या भावाची शोधासाठी नागपुरात गेल्या 3 महिन्यांपासून भटकंती. नागपुरातल्या बर्डी भागातनं 62 वर्षीय अश्राप्पा बेद्रे यांचा भाऊ 3 महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. तर खाण्याची राहण्याची व्यवस्था नसताना सुद्धा नागपुरात रस्त्यावर राहत त्यांनी नागपुरात दुकानाच्या शटरचं लॉक तोडून बॅटरींची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चोरट्याकडून चोरी केलेल्या 16 बॅटरी जप्त. येवला तालुक्यातल्या बदलापूर शिवारामध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद. तर बदलापूर, चिंचोडी, निमगाव, मड, पारेगाव शिवारामध्ये बिबट्याची दहशत होती. बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाईजवळील पसरणी घाटामध्ये वणवा लागल्याची माहिती. तर वणव्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान. अज्ञात व्यक्तींकडून वणवे लावले जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू. संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयामध्ये ठिय्या. तर डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप. कारवाईची आता मागणी.